जाईल चंदू सर। अतिशय सुंदर लीग स्टेज आहे आणि तिथे मात्र दोन्ही टीमला एक एक पॉइंट दिला जातोय, याची देखील दखल घेतली जाते। चला, मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना अतिशय चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते। एका साइडला रायझिंग स्टार तर दुसऱ्या साइडला साई दत्त हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। यश गोलंदाजी मार्क वरती, यशचा पहिला बॉल हवेत खेळलाय। बॉलच्या मागे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, कॅच तर ड्रॉप झाले आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। रन्स मिळतात 4। येतोय हा पहिल्याच बॉलवरती नशिबाचा चौकार। गौरव आणि महादेव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळते। गोलंदाजीसाठी यश फिरकीपटू आहेत, आलेत आणि त्यांच्यावर पहिल्या बॉलवर षटकार आणि दुसऱ्या बॉलवर कॅच पकडण्याची नामी संधी जरूर होती, परंतु कॅच तिकडे सुटते आणि धावसंख्या 10 वर गेली आहे। एक महत्त्वाचा सामना आहे आजच्या दिवसातील, सामना क्रमांक 11 साई दत्त वॉरियर्स आणि रायझिंग स्टार यांच्यातील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात, दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यश पाटील। यावेळेला देखील लोअर फुल टॉस होता, तिथे मात्र बॉल बॅक ड्राइव्ह खेळला, लॉंग ऑफ रिझन वरून भरपूर वेगाने फिल्डर बॉलच्या मागे धावतात आणि पुन्हा एकदा एक सिंगल इथून मात्र प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते। या मॅच मध्ये आता रायझिंग स्टार या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल। महादेव कदम यांना मात्र चांगलं बॅटिंग प्रदर्शन दाखवावं लागेल या मॅच मध्ये, कारण ही मॅच जर जिंकायची असेल तर मोठ्या धावांचं लक्ष उभारावं लागेल। यावेळेला स्ट्रोक चांगला क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न होतो मिड विकेट रिजन मध्ये, शॉर्ट मिड विकेट रिजनला तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात। प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला, परंतु 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत। तेरा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। फिरकीपटू यश पुन्हा एकदा, महादेव ज्यांनी देखील आजचा दिवस गाजवलाय ते बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत। महत्त्वाचा सामना आहे, पुन्हा एकदा गोलंदाज तयार होता यश। यावेळेला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, अंडरआर्म क्रिकेट मधील फटका आपल्याला पाहायला मिळतोय। तिथे मात्र फिल्डर भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावत होते आणि पुन्हा एकदा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते। सिंगल डबल इथून मात्र येत असताना आणि सिंगल डबल न धावफलकावरती धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। पाहूया पुन्हा एकदा यश पाटील तयार होत आहेत, राऊंड विकेटनं चांगली बॉलिंग तो सध्या करतोय। यावेळेला बॉल हवेत फटका फसलाय, पकडला जातोय झेल। सुहास चव्हाण यांच्या हातातून झेल निसरणं कठीण काम आहे आणि बॅट्समन आता बाद झाला। फर्स्ट विकेट टिकॉन, बॅट्समन बाद होतोय। गौरव बॅक टू द पॅव्हिलियन। सोन्याची अशी बाळाला बाद 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। 14 धावा धावफलकावर झालेल्या आहेत। 4 षटकांची ही मॅच आहे। महादेव मैदानात आहेत, हा प्लस पॉइंट आहे। जोडीला जर पाहिलं तर आता मनोज आलेले आहेत। येणाऱ्या 3 ओव्हर मात्र या ठिकाणी खूप महत्त्वाच्या असतील। लीग स्टेजच्या मॅचेस आहेत, त्यामुळे इकडे जिंकणं अनिवार्य आहे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल। आज सकाळपासून दर्जेदार क्रिकेट म्हणजे 90% मॅचेस या चुरशीच्या झालेल्या आहेत। आजच्या दिवसभरात हे या ठिकाणी पाहायला मिळाले। संतोष पुन्हा एकदा बॉल तयार, यावेळेला देखील चांगला बॉल रिलीज केला जातोय। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि इथून मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच या ठिकाणी थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता। एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, मोठ्या फटक्यांच्या देखील शोधात असणार आहे ते दोन्ही बॅटर, कारण इकडे जिंकणं गरजेचं आहे।
इथे मध्ये पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फुल लेन्सचा बॉल होता, या बॉलला खेळून काढलाय, फक्त डिफेन्स केलं जात आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चांगला ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या किंचितचा बाहेरचा बॉल समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न आणि एक धाव तिकडे येताना पाहायला मिळते. थोडीशी नियंत्रित गोलंदाजी. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न इथून मात्र दाखवला गेला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा एक सिंगल मोठे फटके मारण्याचे प्रयत्न इथून मात्र दाखवले जातात, परंतु त्या प्रयत्नाला कुठेतरी कमी यश मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या जरूर, परंतु या षटकामध्ये त्याला नियंत्रण मिळवलेलं आहे. पहिल्या तिन्ही बॉलवर केवळ एकच धाव खर्च केलेली आहे आणि इकडे आपल्या टीमचं कमबॅक करताना पाहायला मिळतात. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, डायरेक्ट हिट झालेली आहे. आता पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आता आमची टेक्निकल टीम, होम साइड ची टेक्निकल टीम, आमचे कम्प्युटर ऑपरेटर आता तयार होतील आणि चेक करतील बॅट्समन आता रनआउट आहे का. नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल विकेट येते की नाही. या सगळ्या बाबी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तिसऱ्या पंचांकडे ही मागणी सोपवण्यात आली आहे. डायरेक्ट हिट तर केलेला आहे आणि ज्यावेळेला डायरेक्ट हिट झालाय त्यावेळेला बॅटर पाहावे लागतील क्रीजच्या आतमध्ये आलेत की नाही. आज खऱ्या अर्थाने शंकरदादा मोहिते यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला आलं आणि ही क्रीडा स्पर्धा आपल्या सगळ्यांची मनं जिंकून घेताना पाहायला मिळते. खेळाडू बाद आहेत. OUT आउट. बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला. आणखीन एक धक्का बसलाय अर्थातच रायझिंग स्टार या टीमला. बॅट्समन मनोज देखील आता इथून मात्र रनआउटच्या रूपानं बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चुकीचा निर्णय, कॉलिंग तिथे मात्र चुकलं गेलं आणि त्यानंतर हा बॅटर इथून मात्र बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विसावलाय. नंबर 4 मध्ये प्रमोद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला. पाहूया प्रमोद यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने फलंदाजी केली जाणार. धावफलकावरती आतापर्यंत रन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. रायझिंग स्टार या टीमच्या 17 धावा. मोठ्या फटक्यांची देखील या ठिकाणी आवश्यकता असणार आहे, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. जे काही करायचंय 24 चेंडूमध्ये तुम्हाला करायचंय. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न दाखवला. बॉल हवेत, उंची जास्त लांबी कमी आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, परंतु जीवदान मिळालं आता बॅट्समन महादेव कदमला. आता या जीवदानाचा फायदा त्यांना उचलावा लागेल. सर जर का आपण बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये विजय पावले यांना जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा मोबदला म्हणजे पहिलं अर्धशतक या 32 वेळा रबर बॉल प्रीमियर लीगचं आपल्याला पाहायला मिळालं. आता महादेव कदम यांना जीवदान मिळालेलं आहे. आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल. महादेव अर्थातच महाकाल आणि त्यामुळे हे नाव आज चर्चेत आहे किंवा लक्षात देखील राहताना पाहायला मिळेल. परंतु चांगली गोलंदाजी केली संतोष यांनी, ही तेवढंच महत्वाचं आहे. यावेळेला पुढे सरसावत, फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट क्लिअर करत हा ठोकलाय. अप्रतिम दर्जाचा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. याच फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या रायझिंग स्टार या संघाला आणि ते फटके आता येऊ लागलेले आहेत. मोठा फटका नुकताच आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी आला. पहा अंदाज घेतला महादेव यांनी. हा बॉल या बॉलवर चांगलं फुटवर्क दाखवलं. आपले क्रीज सोडून थोडेसे बाहेर आले, बॉलचा अंदाज घेतला. मिड विकेटला टायमिंग चांगलं झालं होतं आणि त्यामुळे रबर बॉल आहे आणि चांगलं टायमिंग झाल्या कारणाने बॉल खूप लांबवर गेला. असं सुरुवातीला वाटत होतं की कॅच होते की काय, परंतु बॉल षटकारामध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि म्हणतात ना चुकीला माफी नाही आहे. या अगोदरच्या बॉलवर कॅच सुटली आणि त्याचे पडसाद पडायला सुरुवात झाली. 2 ओव्हर नंतर 25 धावा धावफलकावर. 11 धावा आल्या खऱ्या. काही पहिले 5 बॉल चांगले आले, परंतु शेवटच्या बॉलवरचा षटकार या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येताना पाहायला मिळतोय रायझिंग स्टारला. साई दत्त ऑरियरच्या विरुद्ध 2 ओव्हरमध्ये 25 धावा. आता पाहूया ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नेताजी ढेरे संघाचा जर का आपण बघितलं तर ऐकून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज मात्र त्यांना आपल्या खेळानं प्रभावित केलं. 32 वेळा रबर बॉल प्रीमियर लीग खेळत असताना पनोमरे गावचा सितारा
पाहूया तोच नेताजी गोलंदाजी मार्क वरती आलाय. नेताजीचा पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातील. अशा रीतीने धावफलकावरती 26 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार नेताजी. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न इथून मात्र दाखवला जातोय. थोडीशी तिथे मात्र फिल्डरच्या माध्यमातून चूक होती आहे, परंतु धाव फक्त एकच घेतली जाणार आहे. हे तेच नेताजी आहेत. क्रॉस आर्म ॲक्शनने वेगवान गोलंदाजी करतायत. खोलवर टप्प्याचे चेंडू देखील त्यांनी आज दिवसभरात टाकले. चांगली फिल्डिंग केली, बॅटिंग केली, बॉलिंगही केलेली आहे. परंतु हे महत्त्वाचं षटक त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे, कारण केवळ 2 विकेट गेलेले आहेत. कुठेतरी विकेट घ्यायची आणि धावसंख्येला नियंत्रण द्यायचं आहे, त्यासाठी नेताजी आलेले आहेत. यावेळेला आपल्या फॉल थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केलंय आणि इथे जर का आपण बघितलं तर कॅच पकडण्याचा एक चांगला प्रयत्न झाला. थोडासा मला तर वाटते इथे चटका देखील या फटक्याचा मिळाला असेल बॉलरला. नाही, सोप्याही नसतात अशा प्रकारच्या. ज्यावेळेला फॉलो थ्रू मध्ये तुम्ही पुढे जाता, तुमची बॉडी लँग्वेज ही थोडीशी वेगळी असते आणि अशा वेळेला वेगात बॉल तुमच्याकडे येतोय, तो अडवणं सोपंही नसतं. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत खेळलाय. बॉलच्या मागे स्वतः गोलंदाज धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र खूप चांगला झेल त्याने कॅरी केला. बॅट्समन आता प्रमोद इथून मात्र जड पावलांनी मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक विकेट, धक्का क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन बाद झाला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहिलं मी ते नेताजी यांची. आतापर्यंत नेताजी यांनी देखील चांगली कामगिरी केली. 27 वर थांबवलंय आणि प्रमोद सारखे धडाकेबाज बॅटर माघारी परत आहेत. मैदानात महादेव आहेत, ही जमेची बाब आहे. आणि ॲव्हरेज धावसंख्या जर पाहिली तर आज 50 ते 60च्या दरम्यान राहिलेली आहे. आपण 67 धावांचा पाठलाग सुद्धा 4 बॉल राखून होताना पाहिला मिळालाय. आज अर्धशतक देखील पाहिलं मिळालंय. आज चांगली षटकं देखील या ठिकाणी पाहायला मिळालेली आहेत. काही गोलंदाजांनी 3-3 धावांची षटकं देखील या ठिकाणी टाकलेली आहेत, म्हणजे 1-1 धावांची षटकं देखील टाकलेत. म्हणजे आजचा दिवस बॅटरने सुद्धा गाजवलाय, बॉलरने सुद्धा गाजवलाय. षटकार चौकार जसे पाहायला मिळाले ना, तर तसेच विकेट देखील आजच्या दिवसात पाहायला मिळालेले आहेत. यावेळेला देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो, परंतु कॅच ड्रॉप झाली. गोलंदाज किती चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं फार गरजेचं असतं, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झाले. आणखीन एक विकेट मिळवण्याची संधी तर गोलंदाजाने निर्माण करून दिली होती, परंतु फिल्डरला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. तर इकडे 29 धावा धावफलक, आणखीन एक कॅच पहा. या छोट्या छोट्या चुका असतात त्या अंतिम टप्प्यामध्ये महागात पडतात किंवा त्याची जाणीव होते. यावेळेला फटका चांगला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत आता इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. संतोष आणि महादेव यांच्या माध्यमातून 2 धावा भरपूर वेगाने त्यांनी कंप्लीट केलेल्या आहेत. गोलंदाजाचं आम्ही नक्कीच कौतुक करू. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत या ओव्हरमध्ये. मोठा फटका सर. एक बॉल अजूनही या ओव्हर मधील बाकी आहे. पाहूया आता नेताजी आपला स्पेल मधील शेवटचा बॉल हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फटका, बॉल बॅक ड्राईव्ह केलेला, बॉलच्या मागे फिल्डर आपल्याला पाहायला मिळालं यश पाटील. चांगली फिल्डिंग झाली आणि आता स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतात महादेव कदम. ओव्हर नंबर आता 3चा खेळ इथेच संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला वाईड होता, नंतर 2 बॉलला 2 काढल्या, परत विकेट पडला, 1-2-1 7 रन आले या ओव्हरला. 32 धावा, म्हणजे हे जे षटक होतं नेताजीचं फक्त 7 धावांचं आलं. आपल्या टीमचं कमबॅक करून देणारं होतं, परंतु हे येणारं षटक मात्र खूप महत्त्वाचं असणार आहे. आजच्या दिवसातील दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. विशेष म्हणजे मॅच नंबर 11, माझ्या मते 10:15 मॅच सुरू करून सुद्धा 11वी मॅच सुरू असू शकते. हे असोसिएशन करू शकतात आणि तुम्ही एवढ्या वर्षाची मेहनत आहे आणि जे सातत्याने तुम्ही क्रिकेट खेळता असोसिएशनचं, त्याच्यामुळे या गोष्टी होऊ शकतात. सुनीलजी, ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी मार्क वरती सुवास आपल्याला पाहायला मिळतात.
सुहास चव्हाण या टीमच्या आयकॉन खेळाडू. पहिलाच बॉल अगदी बोट वळवली होती आणि हा ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथून मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. नक्कीच, परंतु जरी महत्वाचे गोलंदाज असतील, फलंदाजही महत्वाचे आहेत. महादेव स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न महादेव यांचा आहे. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल आतमध्ये कट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र बॅट्समन महादेव कदमला शांत ठेवलेलं जाते. शांत ठेवलं जाते महादेव कदम यांना. पाहूया आता मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये जर चांगलं धावांचं टार्गेट सेट करायचं असेल तर बॅटिंग करणाऱ्या टीमला. या वेळेला लगातारचा दुसरा बॉल डॉट. लगातारचा तिसरा चेंडू, तो देखील शेवटच्या षटकात डॉट येताना पाहायला मिळतोय. कुठेतरी रणनीती आता महादेवला बदलावी लागेल, कारण सुहास चव्हाण ज्या पद्धतीची गोलंदाजी करतायत, अचूक टप्पा लेंथ वर सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु त्यांना थोडीशी खेळपट्टी सहाय्य करते. काही बॉल खाली राहत आहेत आणि त्याचाही फायदा होतोय. लगातार 3 बॉल डॉट टाकलेत सुहास. यावेळेला शॉर्ट बॉल विथ द टर्न हा फटका खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार येतो हा उत्तुंग षटकार आणि 6 धावा आता आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता 1 आलाय. अजूनही तुमच्याकडे या पहिल्या डावातील बॉल शिल्लक आहेत 2. पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती मोठे फटके येतील. यस, महादेव जास्त काळ महादेव यांना देखील तुम्ही शांत ठेवू शकत नाही आणि काय लांब लचक फटका खेळलाय. 38 धावा धाव फलकावर आणि इकडे जर पाहिलं तर येणाऱ्या 2 चेंडूवर खूप संपूर्ण मॅचचं गणितच अवलंबून असेल. 38 झालेले आहेत. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या मागचा बॉल तुझा राहिला परंतु आता हा बॉल माझा आहे हे गोलंदाज सांगत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी या ओव्हर मध्ये आतापर्यंत. आमचे गुणलेखक मित्र कळवतात की 4 बॉल डॉट आलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी. आता पाहूया पुढचा बॉल. या पहिल्या डावातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. यावेळेला थांबले आणि त्यानंतर हा बॉल रिलीज केला आणि जबरदस्त गोलंदाजी. डेथ ओव्हर मध्ये मात्र या गोलंदाजाने अवघ्या 6 धावा खर्च केलेल्या आहेत. एक षटकार जरूर आला परंतु या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 डॉट बॉल आपण पाहिले. जबरदस्त गोलंदाजी. सुहास चव्हाण आयकॉन खेळाडू नावाप्रमाणे काम करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आता पहिल्या डावाचा खेळ इथेच संपलाय आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 38 धावा आणि विजयासाठी 39 धावांचं लक्ष्य. 38 धावा धावफलकावर झालेले आहेत. 39 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. शेवटच्या षटकात सुहासने 5 बॉल डॉट टाकले, जी सोपी गोष्ट नाहीये. आजचा दिवस 32 शिराळा तालुक्याचा राहिला. शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहतोय. आता 32 शिराळाकरांची मजा आहे. क्रिकेट उन्हाळ्यात आहे, क्रिकेट हिवाळ्यात आहे, क्रिकेट पावसाळ्यात आहे, क्रिकेट मुंबईला आहे, क्रिकेट गावाला आहे, असोसिएशन मुंबईला आहे, असोसिएशन गावाला सुद्धा आहे. म्हणजे मजाच मजा. म्हणजे एक कालखंड असा होता, क्रिकेट खेळणं सोपी गोष्ट नव्हती. म्हणजे अख्ख्या गावात एखाद्याकडे बॅट असायची, परंतु आता कालखंड बदललाय. एका खेळाडूकडे 3-3 बॅट आहेत. उन्हाळ्याची वेगळी, नाईट मॅचची वेगळी, पावसाळ्याची वेगळी. त्यामुळे आता काळ बदललाय आणि क्रिकेटही बदललंय आणि आमच्या 32 शिराळ्याकरांचं देखील क्रिकेट बदललंय. मी माझे मित्र अमर मराठे आणि बबलूदा म्हणजे संदीप भाऊ यांचं मनापासून आभारी असेल. पुन्हा एकदा संधी मिळाली, कारण योगायोग लागतो कोणत्याही गोष्टीसाठी आणि तो आज दिवस आला आणि तुमच्याबरोबर पुन्हा एकदा जोडण्याची संधी 2 वर्षानंतर मिळाली. 32 शिराळा असोसिएशनच्या या मॅचेसला येण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भेटण्याची किंवा नवनवीन खेळाडू आहेत, खूप सारे नवीन खेळाडू देखील आता पाहायला मिळत आहेत, त्यांनाही भेटण्याची संधी या ठिकाणी मिळाली. आणि जरी असोसिएशनचं क्रिकेट असेल परंतु या सगळ्या खेळाडूंनी असोसिएशन पुरतं मर्यादित नाही राहायचं आहे. तुमच्यासाठी आता विजय पावले उत्तम उदाहरण आहे. लेदर बॉल क्रिकेट किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही चांगले खेळा. तुम्ही कोणत्या गावातले आहेत,
किंवा छोट्या गावातून आलात, काय आलात हे खूप महत्त्वाचं नाहीये, तुम्ही कसे खेळता हे आता महत्त्वाचे आहे. तुम्ही चांगले खेळलात तर चांगल्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार. आणि इथे खूप सारे खेळाडू असे आहेत ज्यांच्याकडे ती क्षमता आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये व्यावसायिक क्रिकेटची कवाडे आपल्या सगळ्यांसाठी खुली व्हावीत, यासाठी देखील आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचबरोबरीने आपण सगळ्यांनी म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही एकत्र आलात ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. परंतु हे नातं क्रिकेट पुरतंच मर्यादित न राहावं, इतर देखील एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र यावं, त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच आलं पाहिजे, हे प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. आणि खेळाडूंना सगळ्यात महत्त्वाची सूचना, ज्यांना शक्य म्हणजे आपला जॉब आपलं कॉलेज हे सांभाळून क्रिकेट खेळा, हे देखील आवर्जून मी या ठिकाणी सांगेल. आणि शक्यतो व्यसनांपासून दूर राहा आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित करा, नक्कीच आवर्जून या ठिकाणी सांगेल. आणि आता जाऊयात आजच्या दिवसातील या महत्त्वाच्या मॅचकडे. कदाचित संदीप भाऊ शेवटची मॅच, हा शेवटची मॅच आणि शेवटचा डाव रंगतोय का आपल्याला पाहायचंय, कारण 4 ओव्हरमध्ये 39 धावांची आवश्यकता. मॅच नंबर 11 आजच्या दिवसातील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आजच्या दिवसातील या शेवटच्या सामन्याकडे मात्र या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ पावसाळ्यात रबराच्या बॉलने खेळला जातो आणि तोच रबराचा बॉल आज या ठिकाणी पाहायला मिळतोय बत्तीस शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या आणि शंकरदादा मोहिते यांच्या स्पर्धेसाठी आपण सगळे या ठिकाणी आलेला आहात. कारण अजून 1 महिना आता गणेशोत्सव होईल, त्यानंतर जर पाहिलं तर नवरात्र झालं की दसऱ्याच्या दिवशी आपण टेनिस बॉलकडे वळणारच आहोत. परंतु कदाचित आता 3 महिने टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम जबरदस्त राहिला. आता काही कालखंडानंतर आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटचे देखील वेध लागणार आहेत. परंतु ही स्पर्धा देखील आपल्या लक्षात राहील आणि आमच्या नक्कीच राहील, कारण समालोचक आणि पंच या सगळ्यांनी फेटा परिधान केला होता आजच्या दिवसातील पहिल्याच मॅचला. ही आठवण चिरकाल आणि आयुष्यभर स्मरणात राहील. जाऊयात दुसऱ्या डावाकडे. पहिला बॉल नेताजी आणि नेताजी यांच्या जोडीला सुहास आहेत. पहिला चेंडू फुलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात नाही आला, निर्धाव येतोय. अक्षय पानसरे पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. एक बॉल महत्वाचा असतो, जो डॉट येतो ज्याच्यावर धावा येतात आणि तो कोणत्या दिशेने जातो हे महत्वाचं आहे. यावेळेला अपूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, फिल्डर आहे तिकडे, हो कॅच सुटली आहे. एक मोठा मासा गळाला लागण्याच्या अगोदर जाळं फाडून पळाला, कारण कॅच सुटली आहे. नक्कीच अतिशय सुंदर कॅच करण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र ज्या पद्धतीने फलंदाजाच्या इंटेन्शन पाहायला मिळाले आहेत ना, अटॅक करणं ही त्यांची प्रामुख्याने भूमिका राहिली आहे. नेताजी आणि सुहास म्हटलं ना सर तर मिस्टर 360 असं म्हटलं आता. आणि त्यांच्या समेत मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अक्षय, ज्याने पहिल्या मॅच मध्ये फार सुंदर गोलंदाजी देखील केली होती, तोच गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर. नक्कीच आजच्या दिवसात बरेचसे असे गोलंदाज पाहायला मिळाले ज्या गोलंदाजांनी खूप प्रभावित केलं. अक्षय पानसरेला आपण या ठिकाणी पाहतोय, जरी कमी धावसंख्या असेल परंतु आम्ही फाईट करू शकतो या इराद्याने हा संघही मैदानात उतरलाय. साई दत्त एका बाजूला आणि रायझिंग स्टार एका बाजूला. बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, बॅट तर अतिशय वेगात फिरवली, बॉल गवतामध्ये आहे, एक धाव तिकडे घेतलीये, शोध पथक कामाला लागलाय, बॉल आहे कुठे, हो शेवटी सापडला. अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये, एकच हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पहा, हे हास्य देखील बरंच काही सांगून जातं. असं म्हटलं होतं ना, हे जो हसी है बहुत कुछ बताती है और बहुत कुछ छुपाती भी है. मैदानाच्या आतमध्ये 21 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची गरज आहे सर. मॅच जिंकण्यासाठी हे प्रयत्न आज आमचे सगळे समालोचक मित्र, मग शैलेश जाधव सर असतील KSKचे, त्याचबरोबर जर पाहिलं तर पाटण कराडचा आवाज आशिष चोरगे सर देखील, नवी मुंबईचा प्रिन्स, समालोचनातील राहुल सिरसाट यांना, युवा समालोचक सुनील लांबोर या सगळ्यांबरोबर समालोचन करण्याची संधी देखील लाभली आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका या ठिकाणी खेळलेला आहे, जसं तुम्ही कळवलं हे 360 आहेत आणि बॅटिंगही 360 होते, उलटा पुलटा षटकार. नक्कीच अतिशय सुंदर फटका, खऱ्या अर्थाने पहिल्या अगोदरच प्री प्लॅन केलं होतं, या पद्धतीने मी बॉल खेळणार आणि त्याच्यावरती मात्र पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालंय, डिसाइडिंग केलं गेलं होतं पहा. आणि तदनंतर करुंगली गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने मिस्टर 360 याची ओळख आणि याची दाहक मैदानाच्या आतमध्ये, काय कमालीचा फटका, षटकार ठोकलाय.
कृंगोली गावचा खेळाडू आहे आणि इकडे 360 बॅटिंग दाखवताना पाहायला मिळत आहेत. 20 चेंडूमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता. दबाव वाढवायचा असेल तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला डॉट बॉल आणि विकेट शिवाय पर्याय नाहीये. ओहो, इकडे टर्न होतोय, टप्पा पडल्यानंतर बॉल, परंतु पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. एक धाव तर तिकडे घेतली गेली. थोडासा बॉल हातातून बाजूला गेला, परंतु लगेच त्या ठिकाणी वाईट बॉलही कळवला जातोय. एक धावही त्या ठिकाणी पूर्ण होईल. नक्कीच इथे गोलंदाजांकडे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं, जिथे थोडासा उसळी घेणारा बॉल जो डाव्या यष्टीच्या बाहेर टाकला होता आणि तिथून मात्र आणखी काटा बदलला आणि हेच पाहायला मिळालंय. तत्पूर्वी मात्र आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं, काय कमालीचा हा रिव्हर्स स्लॅब दुधारी तलवार आहे. लागला तर आबाद, नाही तर बरबाद करणारा शॉट असतो. मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून निघाल्यात. यावेळी पहा फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती पॉइंट, बॅकवर्ड पॉइंटला हा कमालीचा स्क्वेअर कट पाहायला मिळाल्या धावा 4. येतोय तो चौकार, सोने पे सुहागा. पंचांनी सांगितलं हा आहे नो बॉल, म्हणजे आता फ्री हिटचं हेलिकॉप्टर देखील. पहा इकडे आपण पाहू शकता, विजयासाठी 39 धावा करायच्यात. पहिलं षटक सुरू आहे. 16 धावा झालेल्या सुद्धा आहेत. एका वेगळ्या इराद्याने जर पाहिलं तर साई दत्त संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. साई दत्त वॉरियर्स रायझिंग स्टारच्या विरुद्ध आणि एक भव्य विजय साकार करण्याचा इरादा त्यांचा या ठिकाणी आहे. 20 बॉलमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे मॅच ऑन आहे. पहा, क्रिकेट कोणतंही असू देत, तालुक्याचं क्रिकेट असू देत, असोसिएशनचं क्रिकेट असू देत, गावाचं क्रिकेट असू देत, प्रीमियर लीग क्रिकेट असू देत, व्यावसायिक क्रिकेट असू देत, ओव्हर 40 क्रिकेट असू देत, अंडर 19 क्रिकेट असू देत, क्रिकेट आनंद देतं. आणि तेच आनंद आज मात्र 32 शिराळा तालुक्याचं क्रिकेट देखील आम्हाला देताना पाहायला मिळत आहे. आणि आपण सगळे 32 शिराळाकर या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त पद्धतीने, कोणी गावावरून आलंय, नाहीतर बरेच जण, कोणी आता सध्या एवढा फास्ट जमाना आहे, कोणी व्यापारात व्यस्त आहे, कोणी आपल्या उद्योगधंद्यामध्ये नोकरीमध्ये व्यस्त आहे, परंतु गावासाठी वेळ काढून मुंबईला येणं सोपी गोष्ट नाही. परंतु आमचे मित्र येत आहेत. चांगला बॉल खोलवा टप्प्याचा, त्याच्यावर एका वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. अतिशय चपळाईने आले, थ्रो केला. तोपर्यंत जर पाहिलं तर त्या ठिकाणी तानाजी डेरे आणि सुहास यांनी मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते 18. नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाला, जिथे खोलवर पद्धतीचा बॉल जरूर होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा देखील प्रयत्न झाला होता. अलॉंग द कार्पेटने चेंडू देखील ट्रॅव्हल झाला, मात्र मिळाल्या त्या 2. येणारं समीकरण 19 बॉल 21. 19 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अक्षय त्यावेळेला बॉडीच्या दिशेने बॉल करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. पहिल्याच षटकात जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठलाय. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव येणार आहे. एक महागडं षटक ठरलंय खरं, आणि पहिल्याच षटकात धावा आलेल्या आहेत त्यात तब्बल 19 बिनबाद 19 साई दत्त वॉरियर्स टीमच्या. 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. शैलेश सर. नक्की सर, आपण पाहतो ना, अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालं की वेगवेगळ्या संघामध्ये खेळत असणारे हे खेळाडू आपल्या संघासाठी सुंदर खेळी करत असतात. मात्र ज्यावेळी तुम्ही एका लीग स्टेजमध्ये येता त्यावेळी मात्र हा एक प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी सेट केला जातो. खऱ्या अर्थाने ओपनचं क्रिकेट खेळण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म असतो सर. आणि इथे मात्र युनिटी, तुमचा समोरच्या खेळाडूबद्दल त्याच्या खेळाचा कसक, खऱ्या अर्थाने त्याच्या खेळाची माहिती फार महत्त्वाची असते आणि ते कॉलिंग होणं फार गरजेचं आहे. इथे थोडंसं लॅक ऑफ कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये. आमचे पंचांचं पॅनल सुद्धा खूप चांगलं, म्हणजे रुपेश सरांसारखे अनुभवी पंच आहेत. शिवा वैती स्वतः एक दर्जेदार खेळाडू राहिलेत, कित्येक वर्षाची त्यांची तपश्चर्या आहे. राजाध्यक्ष सर देखील, म्हणजे एखादी स्पर्धा आयोजित करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी 32 शिराळेकरांनी केलेल्या आहेत. शंकरदादा मोहिते यांनी केलेल्या आहेत आणि असोसिएशनने केलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यामध्ये म्हणजे सकाळचं उद्घाटन सोहळाच एवढा जबरदस्त होता. आणि इकडे जर पाहिलं तर आकाशात ढगांची दाटी झाली आहे. एका बाजूला सूर्य अस्ताला देखील निघालेले आहेत आणि म्हणजे एकाच वेळेला 3 छटा दाखवल्या जात आहेत आणि झाडी देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आमची ओमसाई MTCची टीम, आपलाच देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण यूट्यूबच्या माध्यमातून जगभर ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम आपणही करत आहात. या स्पर्धेशी जोडलेला प्रत्येक जण तेवढाच महत्त्वाचा आहे जो ही स्पर्धा यशस्वी करतोय. यावेळेला अनुचा हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरला, कमी गतीने आला, अनुज आला आणि आल्या आल्या विकेटही घेऊन गेलाय. लहान वयातच या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. अनुज नायकवडी.
ने प्रभावित केले. सकाळच्या सत्रामध्ये डिसाइडिंग ओव्हर याची पाहायला मिळाली होती जिथे फक्त 3 धावा खर्ची केल्या होत्या आणि मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ही मॅच थोडीशी फसली आहे. इथे टर्निंग पॉइंट करण्यासाठी तो आलाय. काही खेळाडू असतात जे नेहमीच डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आपला बेस्ट देतात, तोच हा खेळाडू. पहा ना, अगदी लहान वयातीलच खेळाडू दिसतोय. अगदी युट्यूबवर देखील ज्यावेळेला आपण त्याला पाहतोय या खेळाडूला, आणि हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. किती भाग्य आहे, एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचं भाग्य यांना लाभतंय, गावासाठी खेळण्याचं भाग्य लाभतंय. आणि हे कशामुळे शक्य झालंय तर 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन मुळे शक्य झालंय. नक्कीच, क्या बात आहे. हो, आठवण नक्कीच या ठिकाणी राशिद खान यांची होताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय म्हणजे रॉंग वन ते सुद्धा त्याचा तेवढा जबरदस्त आहे, आणि ज्या पद्धतीने बॉलला लेग स्पिन करतोय तो सुद्धा लाजबाब आहे. म्हणून तर म्हणेल हे 32 शिराळ्याचा नन्ना मुन्ना जादूगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी करतो सध्या अनुज नायकवडी, नन्ना मुन्ना जादूगर. हो 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 हो, काय बॉल टाकलाय, जबरदस्त. उत्तरच नाही आहे या गोलंदाजीचं. क्रिकेटला वयाला महत्व नसतं, तुम्ही काय जिद्दीने खेळता त्याला महत्व असतं. बॉल आला, बॉल पडला, त्यानंतर गर्रकन फिरला, हातभर वळलाय बॉल. आत्ताच एवढं टॅलेंट पाहायला मिळतं. येणारा काळ, संदीप भाऊ मी आवर्जून सांगतो, या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे. कॅमेरामॅन फोकस करा. येणाऱ्या कालावधीमधील स्टार आता आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हो हो, आणखीन एक बॉल, परंतु आता यष्टीरक्षकांना बीट करत पाठीमागे गेलाय. या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे, आणि नक्कीच असंच राहुल जोगाडेला देखील आम्ही 13-14 वर्षाचा असताना व्यावसायिक क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळालं होतं. पुण्याच्या रोहन खरातला देखील असाच कमी वयात येताना पाहायला मिळालंय. भिवंडीचा आर्यन भोईर देखील सध्या कमी वयाचाच ह्या पद्धतीचं क्वालिटी क्रिकेट दाखवताना पाहायला मिळतोय. परंतु 32 शिराळ्याचा चरणगावचा हा उभरता सितारा नन्ना मुन्ना जादूगर सिमेंटच्या खेळपट्टीवर सुद्धा आपली जादू दाखवतोय रबराच्या बॉलवर. आणि यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होईल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 32 शिराळ्याचा नन्ना मुन्ना जादूगर जादू दाखवतोय आपल्या गोलंदाजीची. नक्की सर, लिटिल मास्टर म्हणण्यामध्ये काही हरकत नाहीये. अतिशय देखणी गोलंदाजी. सर, याच्याबद्दल माहिती पोहोचली. हा खेळाडू खऱ्या अर्थाने गावाला देखील ओळखत नव्हता. एका स्पर्धेमध्ये खेळला, तिथे प्रभावित केलं. चरण प्रीमियर लीग, गावची जी ग्रामीण लीग होते त्या लीग मध्ये हा खेळाडू खेळला, आणि तदनंतर मात्र त्याची वर्णी म्हणजे क्रिकेट असं आहे. यस, 13 बॉल 18 या खेळाडूने पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये आणलंय. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली गेलीये. चेंडूची फेकी केली, आणि या ठिकाणी पाहावं लागेल काय निर्णय येतोय पंचांचा. त्याचीच प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे. या गोलंदाजाने मात्र जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या षटकात जर पाहिलं तर तब्बल धावा आल्या होत्या, त्या 19 धावा आल्या होत्या. आणि या षटकात जर पाहिलं तर 4 धावा खर्ची केल्या आहेत या नन्या मुन्या जादूगारासाठी. चरणगावच्या सगळ्यांना विनंती आहे, मॅचचा रिझल्ट काही लागेल, परंतु आज इकडून जाताना या गोलंदाजाचं नाव आमच्या कायम स्मरणात राहील. अनुज नायकोडी, गाव चरण, 32 शिराळा. 12 बॉल 16. मॅच अजून संपलेली नाहीये शैलेश सर, 12 बॉल 16 आहेत. नक्कीच अतिशय क्रुशल मॅच आहे जिथे 12 बॉल आणि 16ची गरज आहे. नन्ना मुन्ना जादूगार याची गोलंदाजीची स्ट्रेंथ पाहायला मिळाली. पिचिंग इन द लाईन, आणि तिथून मात्र काटा बदलला जातोय, आणि नक्कीच ओळख झाली आहे. आणि पहा इथे या खेळाडूला चंदू सरांकडून देखील कॉल येत आहे. ISPL सारखी स्पर्धा, आणि तिथे या खेळाडूने फॉर्म भरावा अशी देखील चंदू सरांकडून कॉलिंग येत आहे. चंदू सर, या खेळाडूंनी अशा पद्धतीने खेळ दाखवावा आणि घर करावं. नक्कीच अंडर 19 कॅटेगरी आहे. माझ्या मते जर मुदत संपली नसेल तर आपण त्याचा ISPLचा फॉर्म देखील भरावा. विजय सर देखील मार्गदर्शन करतील, ती नंतरची गोष्ट आहे, परंतु त्यांनी फॉर्म भरला पाहिजे या मताचा मी तरी आहे. 12 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही मॅच ऑन आहे. मनोज आलेत. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर प्रहार केलाय, आणि इकडे मात्र मॅच मध्ये रंगत वाढवलेली आहे मनोजने. पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट आलेली आहे.
सुहास चव्हाण माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र 11 बॉलमध्ये 16. शैलेश सर, ही मॅच सुद्धा आज 90% मॅचेस चुरशीच्या झालेल्या आहेत. नक्कीच म्हणूनच म्हटलं आता ना की समंदर के तूफानों में अटकी पड़ी मेरी नैया है, तू कोशिश कर, तू मेहनत कर, ये वक्त बड़ा शातिर है, इस पल तेरा है ना तो अगले पल मेरा है. वेळ आहे ना ती फार महत्वाची आहे आणि वेळ इथे मात्र दोन्ही टीम साठी फार महत्वाची आहे. जिथे येणारे बॉल 11 आहेत आणि बनवायचे आहेत 16. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये अजूनही ऑन द वे आहे. 11 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. एका बाजूला रायझिंग स्टार आहे आणि एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ती साई दत्त. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा झाल्या होत्या. 3 ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता होती आणि तीच मॅच जर पाहिलं तर आता रंगात आली आहे. 11 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मागील 7 बॉलमध्ये केवळ 4 धावा आलेल्या आहेत आणि याला तर क्रिकेट म्हटलं जातं. मनोज, ओ हो वेगात उसळी दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या आणि बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतोय. ओ हो 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 इकडे कमबॅक होताना पाहायला मिळतंय टीमचं. रायझिंग स्टार देखील म्हणतायत आम्ही देखील ही मॅच सोडणार नाहीये. एका बाजूला जर पाहिलं तर साई दत्त वॉरियर्स यांना आपण पाहतोय. काय मॅच रंगली आहे. हो आणखीन एक बॉल वेगात आला आणि यष्टीरक्षकांकडे गेला. आता मात्र मॅच मधील चुरस वाढत चालली आहे, वाढत चालली आहे, वाढत चालली आहे. 9 बॉलमध्ये 16. नक्कीच कश्मकश आहे. आता मात्र इथे प्रत्येक खेळाडू सांगत आहे सुंदर खेळी. मैदानाच्या आतमध्ये चंदू सर आपण पाहिल्यानंतर मनोज यांनी फार सुंदर गोलंदाजी केली आहे आणि चर्चा होती आहे पुढच्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तो पुन्हा निघेल. विश्वास आहे मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी. मित्रांनो, मनोज याची गोलंदाजी आवडली असेल ना तर मनोज साठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या खेळाचं नाव क्रिकेट आहे. ओ इकडे खराब बॉल, चुकीला माफी नाही आणि हा बॉल जर पाहिलं तर जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी. आमचे एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सचिन पाटील साहेब, दोस्ती ग्रुप ठाणे समाजसेवक यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सुनील पाटील साहेब सन्माननीय उपाध्यक्ष, त्यांना विनंती असेल आपण सचिन पाटील साहेब दोस्ती ग्रुप ठाणेचे त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपला अमूल्य वेळ देऊन या आमच्या 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग साठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सन्माननीय सचिन पाटील यांचा सन्मान केला जातोय. दोस्ती ग्रुप ठाणे समाजसेवक सचिन पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. पहा, गोलंदाज फलंदाज एकाच गावातील आहे परंतु आज जिंकायचं आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉल ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. मॅच मधील रंगत वाढत चालली आहे. या बॉल नंतर जर पाहिलं तर समीकरण बदलत आहे. धाव संख्या झाली 29. अजूनही 10 ची आवश्यकता. सन्माननीय नितीन पाटील साहेब दोस्ती ग्रुप ठाणे समाजसेवक नितीन पाटील साहेब यांचाही सन्मान. सुनील पाटील साहेब सन्माननीय उपाध्यक्ष 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन. यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल. आणि शांतारामजी आणखी एक सन्मान करायचा आहे. उमेशजी कांचेकर साहेब समाजसेवक यांचाही सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा. 7 बॉल 10. यावेळेला पुढे आले. बॉलला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे आणि तिकडे मिक्स फील्ड होताना पाहायला मिळते. जी कोंडी केली होती ती कोंडी फुटली आहे आणि आता जर पाहिलं तर कदाचित एक धाव आली असती. मॅच 6-9 ची झाली असती परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये नाही चालत आणि मॅच गेली आता 6 बॉल 6 धावा. पहा, आमचे दोस्ती ग्रुपचे 3ही मान्यवर या ठिकाणी ठाण्यावरून उपस्थित राहिले, त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स चे सन्माननीय संघमालक निलेशजी पाटील साहेब. विनंती आहे निलेशजी पाटील साहेब या आपला सन्मान केला जातोय कारण आमचे सगळे संघमालक देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. निलेशजी पाटील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय कारण आपण या स्पर्धेमध्ये आपला संघ घेतला. यस, शांताराम कदम साहेब या ठिकाणी आमचे शंकरदादा मोहिते यांचे बिझनेस पार्टनर देखील आहेत आणि त्या शांताराम भाऊंच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय संघ मालक निलेश पाटील साहेबांचा.
की नक्कीच दादा कारण व्यस्त आहेत, थोड्या वेळासाठी आवर्जून आले होते आणि ते काम मात्र शांताराम भाऊ आपण खूप चांगल्या पद्धतीने करताय. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच नाही संपली आहे. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक घेऊन आलेत महादेव आलेत. ओ हो महादेव, आजचा दिवस लक्षात राहणाऱ्या नावांपैकी हा सकाळीच उल्लेख झाला. महादेव पोलीस आहेत, बॉल एवढा लांब मारतात तर आरोपींना किती मारत असतील, परंतु चुकीचं काम करणाऱ्या आरोपींना. पहिला बॉल हळूवार पद्धतीने ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिला आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि महादेव मॅच सोडायला काही तयार नाहीये ते सुद्धा. अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. आजचा दिवस लक्षणीय राहिला. आजच्या दिवसात बऱ्याचशा घडामोडी, आपण सर्वांची पुन्हा एकदा भेट होणं, आमचे सगळे समालोचक मित्र, सगळे पंच, आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत, तब्बल 11वी मॅच, 10:15 मॅच सुरू होऊन सुद्धा आमचे डीजे मास्टर पासून लाईव्ह वाले यांनी खूप चांगलं काम केलंय. आणि या मैदानात क्रिकेटचा सामने पाहण्याचा, समालोचन करण्याचा एक वेगळा अनुभव असतो, तो देखील आज पाहायला मिळाला. 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. रायझिंग स्टार विरुद्ध साई दत्त ही मॅच मात्र आणखी एक चुरशीची मॅच पाहायला मिळते. पाहूया एखादा डॉट बॉल येईल का. यावेळेला उसळता बॉल होता, हुक केलाय खरा, परंतु फिल्डर त्या ठिकाणी यस ज्याचा उल्लेख केला होता, एखादा डॉट बॉल येईल का, तर आलाय. म्हणजे मॅच ऑन आहे. 4 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. नक्कीच मॅच फसली आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे आणि मैदानाच्या आतमध्ये कश्मकश पाहायला मिळाले. 4 बॉल आणि 4 ची गरज आहे. असं म्हटलं होतं ना सर की ना किसी हम सफर से निकलेगा ना किसी यार से निकलेगा. अरे ना किसी हम सफर से निकलेगा ना किसी यार से निकलेगा, अपने पाव में दबा काटा अपने हाथ से निकलेगा. मॅच फसली आहे आणि आपल्या हातानेच काढायची आहे. या मॅच मध्ये 4 बॉल 4 ची गरज आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आणि अशा प्रकारच्या मॅचेस असल्यानंतर देखील काळजाचे ठोके धगधग 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 करतात. कारण नुकतीच वर्ल्ड कपची मॅच आपण पाहिली असेल तर बऱ्याच जणांनी टीव्ही बंद सुद्धा केल्या होत्या, थोड्या वेळाने पुन्हा चालू केल्या. आणि असंही होतं क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं. बऱ्याच मॅच तुम्हालाही आठवत असतील, मॅच पाहिजे सोडून दिली आणि थोड्या वेळाने धक्का बसला, अरे ही टीम कशी जिंकली. त्याच्यामुळे मॅच चालू आहे आणि मॅच मधील सूरज सुद्धा ऑन आहे. कारण रायझिंग स्टार सुद्धा मॅच सोडायला तयार नाहीये आणि साई दत्त सुद्धा मॅच सोडायला तयार नाहीये. दोघे खूप चांगली कामगिरी करतायत. आजच्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्ह्यूअर्स देखील आम्हाला पाहिला. आणि पाहूयात आता स्ट्राईकवर बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. संतोष आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर महादेव. हा वेगवान बॉल यष्टी रक्षकांकडे जाताना पाहायला मिळतोय, परंतु पंच आमच्याकडे वळतायत आणि कळवतायत या ठिकाणी वाईट बॉल आहे. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. या ठिकाणी जर पाहिलं तर समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि 4 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूयात काय होईल. अजूनही मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शिस्तबद्ध क्रिकेट आज पाहायला मिळालं. सकाळच्या 17 पासून आतापर्यंत जर पाहिलं तर शिस्तबद्ध क्रिकेट आपण पाहतोय. 4 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. मॅचला जिंकायचंय कोणत्याही परिस्थितीमध्ये. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 32 शिराळकर क्रिकेटच्या रंगात आजही नाहून गेलेत, उद्याही नाहून जाताना पाहायला मिळतील. येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू होईल. प्रत्येक गावाच्या टीम बनलेल्या आहेत. काही नवीन खेळाडू प्रत्येक गावात ऍड होतील, काही खेळाडू निवृत्त होतील, नव्या दमाने मात्र टेनिस क्रिकेटकडे वळतील. त्यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु आजची स्पर्धा देखील तेवढीच महत्वाची आहे आणि हा क्षण देखील तेवढाच महत्वाचा आहे. आता एका बाजूला रायझिंग स्टारचे सगळे समर्थक म्हणत असतील यार एखादी विकेट, एखादा डॉट बॉल येऊ दे म्हणजे आम्हाला संधी कायम राहील. परंतु साई दत्त समर्थक म्हणत असतील यार लवकरात लवकर जिंकून टाका ही मॅच, म्हणजे थोडंसं टेन्शन तरी कमी होईल. हो हो वेगवान बॉल, परंतु पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. एक धाव तर पूर्ण केली आणि विजयाची मोहर लगावली जाते. साई दत्त संघ या ठिकाणी विजयी होताना पाहायला मिळतोय. चुरशीचा सामना आणखीन एक पाहायला मिळाला. साई दत्तला सहजासहजी हा सामना नाही दिला, थोडंसं झुंजवलं रायझिंग स्टारने सुद्धा, परंतु बाजी मारली आहे साई दत्त संघाने. विजय संघाचं अभिनंदन. मी नक्कीच अमर मराठे माझे मित्र संदीप भाऊ अध्यक्ष आणि तुम्ही सगळे, तुम्हा सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. 1.5-2 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या असोसिएशनशी भेटू शकलो किंवा तुमच्या सगळ्यांशी संपर्क साधू शकलो. तुम्हा सर्वांशी पुन्हा
या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून एक ऋणानुबंध निर्माण करू शकलो त्याबद्दल मनापासून आभारी आहे आणि नक्कीच पुढल्या वेळी संधी दिली तर नक्की आवर्जून आपल्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आवर्जून येईल. यस. सकाळपासून ज्यांचा मात्र अप्रतिम गोड आवाज. टेनिस क्रिकेटमध्ये जर विचार केला तर प्रत्येक टेनिस क्रिकेटपटूची एक इच्छा असते, मला कृष्णा सातपुते सरांसोबत खेळायचं आहे, परंतु प्रत्येक समालोचकाची इच्छा असते मला चंदू सरांसमोर समालोचक करायचं आहे आणि तोच आज योग जो